ऑपरेशन सिंदूरच्याच दरम्यान भारताच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्रानं पाकिस्तानमध्ये दाणात दाण उडवली। भारताच्या ब्रह्मोस मिसाईलचा डंका जगभरात गाजतोय। अशातच भारत आपली ताकद आणखी वाढवण्याच्या प्रयत्नात आहे। भारतानं काही दिवसांपूर्वीच हायपरसोनिक इंजिनचं यशस्वी परीक्षण केलंय आणि यामुळे भारताच्या भात्यात भविष्यात हायपर सुपरसोनिक क्षेपणास्त्राची ताकद जमा होऊ शकते। ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताच्या ब्रह्मोस मिसाईलनं पाकिस्तानचे 11 एअरबेस उद्ध्वस्त करत पाकिस्तानला दणका दिला। त्यामुळे पाकिस्तानच्या हवाई दलाचं कंबरडं मोडलं। आता ऑपरेशन सिंदूर नंतर भारत थांबलेला नाही, तर भारत आपली ताकद वाढवू लागला। भारत लवकरच जगातली सर्वात वेगवान क्षेपणास्त्र प्रणाली घेऊन येतोय, ती म्हणजे हायपरसॉनिक मिसाईल, जी अवघ्या काही सेकंदात आकाश फाडून शत्रूवर कोसळेल। हायपरसॉनिक मिसाईल ही केवळ ताकद नाही, तर भारताच्या नवीन शस्त्रसज्जतेची सुरुवात आहे। ब्रह्मोस आज एक युनिव्हर्सल वेपन म्हणून ओळखलं जातं, ज्याला अडवणं जवळपास अशक्य आहे। आणि आता त्याच्या पुढच्या पिढीचं शस्त्र तयार होतोय, हायपरसॉनिक ब्रह्मास्त्र। आम्ही 2 आठवड्यापूर्वीच हायपरसॉनिक इंजिनचं यशस्वी परीक्षण केलं। लवकरच मॅच 5 म्हणजेच आवाजाच्या 5 पट वेगानं जाणारं मिसाईल जगासमोर सादर करू, अशी घोषणा DRDOचे माजी महासंचालक आणि ब्रह्मोस एरोस्पेसचे माजी प्रमुख डॉक्टर सुधीर मिश्रा यांनी केली आहे। DRDO has conducted a test for hypersonic engine recently, about 2-3 weeks back, and subsequent test also would be done, and then we would come out soon with hypersonic missile, which will have the speed of more than 5 Mach, and once the engine is ready, rest of the things are much easier to design and develop. So this engine would be available, should be in about 1.5-2 years. संरक्षण क्षेत्रात भारत आता T1 बेस्ट टेक्निकल ऑफर या तत्वावर काम करतोय आणि त्यामुळे भारतीय सैन्याचं आत्मविश्वासाचं शस्त्र बनलंय अग्नी, आकाश, ब्रह्मोस आणि आता हायपरसॉनिक। हायपरसॉनिक म्हणजे साऊंडच्या स्पीडपेक्षा कितीतरी पटाने, म्हणजे कितीतरी मॅक। आपण पाहतो की ब्रह्मोस आपल्याकडे आहे, मॅक 3 आहे, हे 6 to 7 मॅक पर्यंत जाईल। आपण हे म्हणतोय की ब्रह्मोस 2 6 to 7 मॅक्स पर्यंत जाईल। हायपरसॉनिक इंजिनचं टेस्टिंग झालेलं आहे आणि लवकरात लवकर मिसाईल पण तयार होऊन ते इंटिग्रेट होऊन आपण हायपरसॉनिक मिसाईल जरूर बनवू। पाकिस्तान अजूनही जुने मिसाईल आणि शस्त्राच्या भरोशावर आहे, पण भारत आता हायपरसॉनिक मिसाईल्स विकसित करणार आहे। त्यामुळे भविष्यात भारतीय लष्कराला 12 हत्तींचं बळ मिळणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।